ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी न्यूज चॅनल। मी आज आहे मुंबईतील परळ येथील सोशल सर्व्हिस लीग मध्ये आहे। आज अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ मुंबई हे येथे यांची आज सभा संपन्न झाली। या सभेमध्ये अध्यक्ष आहेत जे.वाय. सावंत सर आणि विजयजी सावंत सचिव आहेत आणि इकडे बसलेले आहेत आपल्या सोबत आहेत गणेशजी राव राणे हे आहेत खजिनदार आहेत आणि बाकी सर्व पदाधिकारी इथे सर्व उपस्थित आहेत। आपण पाहत आहात, मी जाणून घेणार आहे आज अनेक वर्षापासून कैलासवासी श्रीनाथ सावंत यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सोबत असलेले ते त्यावेळीचे सहकारी त्यांच्या संकल्पनेतून अगदी खेडेगावात त्या ठिकाणी पूर्वी एसटीची पण सुविधा नव्हती, अशा त्या खेडेगावातून त्याच्या संकल्पनेतून एक सुंदर अशी एक इमारत निर्माण झाली होती आणि तिथून आज मला वाटतं 1953 सालापासून ती इमारत उभी राहिली त्यांच्या संकल्पनेतून झालेली। आणि आज तागायत आज आमच्या मुंबईकर आणि गावातील स्थानिक लोक यांनी मिळून ती इमारत पुन्हा पुनरुज्जीवित केलेली आहे। त्याचा लोकार्पण सोहळा भव्य इमारत ती आता आपल्याला नरडवे गावामध्ये पाहावयास मिळणार आहे आणि भव्य लोकार्पण सोहळा हा दिनांक 9 मेला लोकार्पण सोहळा 9 मेला होणार आहे। त्यानिमित्ताने ही जी आयोजित केलेली ही सभा होती। सर मला सांगा, आज आपण अध्यक्ष आहात आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी कसं काय असणार आहे, पुढे कोण कोण प्रमुख पाहुणे असणार किंवा काय कसं असणार आहे? ही जी आज आम्ही इमारत बांधायला घेतलेली आहे, आज जवळजवळ 70 वर्षाच्या कालावधीनंतर हा पुनर्स्थापनेचा जो काय संकल्प केला तो आम्ही पूर्णत्वाला नेतो आहे। आणि ही पूर्णत्वाला नेत असताना आमच्या या लोकार्पण सोहळ्यासाठी माननीय नितेशजी राणे पालकमंत्री यांना त्या ठिकाणी आम्ही उद्घाटक म्हणून त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आणि दुसरे संदेश गोटा सावंत जिल्हा परिषद सदस्य आणि आमचे आणि शिक्षण मंत्री विनायक पाटील आणि शिक्षणाधिकारी आणि त्याचबरोबर आमच्या गावचा प्रमुख प्रतिनिधी म्हणून आमच्या गावचे सरपंच नरडवे ग्रामपंचायत यांना सगळा त्या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी सुद्धा उपस्थित राहून हे लोकार्पण सोहळा संपन्न करण्याकरता निमंत्रित केलेला आहे। हा सोहळा साधारण सकाळी किती वाजता आयोजित? सकाळी 11 वाजता सुरुवात होईल अशी आमची या ठिकाणी त्या पद्धतीचं आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे। त्यावेळी नितेशजी नारायणराव राणे हे उपस्थित असणार आहेत? हो, येस, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री। आणि काय अजून काय आव्हान करणार, एकंदरीत मुंबईकरांसाठी काय आव्हान करणार, जे विद्यार्थी त्या शाळेतून शिकून गेलेले आहेत अशा लोकांसाठी काय सांगाल? आज मुंबईकरांच्या माध्यमातूनच आज आम्ही एवढा निधी गोळा करून जर आम्ही अशी 2.5 कोटीची इमारत बांधण्याचा जो संकल्प ठेवला तो पूर्णत्वाला जातोय। अजूनही आम्हाला 10 ते 20 लाख रुपयाची गरज आहे, तर त्या ठिकाणी अजूनही देतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। इमारत हवी तशी संपूर्ण व्यवस्थित झालेली आहे की अजून काही थोडंसं अजून त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर करणं गरजेचं आहे, कारण नुसतं शिक्षण हे धोरण न घेता त्या ठिकाणी कौशल्य विकासाच्या माध्यमातून तिथे रोजगार निर्मितीच्या माध्यमातून प्रशिक्षण कसं दिलं जाईल महिला आणि आमच्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना, ह्यासाठी आमची वाटचाल चालू आहे। तर हे होते अनेक वर्ष अध्यक्ष असलेले आपले जे.वाय. सावंत साहेब। तर जे.वाय. सावंत साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते जरी 70चे असले तरी वाटत नाही आहेत, ते 27चे वाटत आहेत आणि आज तरुणांना लाजवतील अशा पद्धतीची त्यांच्या अंगात उमेद आहे, ताकद आहे आणि तिथे आत्ता सध्या ते कार्यरत असतात। हे एक महत्त्वाचं आहे। आपल्या गावाची नाळ आपल्याला जपायची आहे, यासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे। माझ्यासोबत अजून विजयजी सावंत आहेत, काय सांगाल?
खूप भाग्याची गोष्ट आहे, कारण नरडावे हायस्कूल ही ह्या गावची एक ज्ञानमंदिर असं आहे की ज्या ठिकाणी आजपर्यंत जवळजवळ 3000 स्टुडंट शिकून गेले, त्यांचं जीवन सफल झालं, ते मोठमोठ्या पदावर ते काम करतात. पण आज ते ह्या शाळेला विसरलेले नाहीत आणि त्यांच्या माध्यमातच हे भव्य असं आम्ही एक मंदिर उभं केलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असे ही शाळा, ज्या शाळेचा निकाल दरवर्षी 100% असतो, अशी गेली 10 वर्ष हा निकाल 100%. शाळा डिजिटल आहे आणि सगळ्यात आनंदाची जिल्ह्यातली पहिली ISO बेस्ड शाळा आहे. आणि याच्याही पुढे ह्या शाळेमध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्स असं करायच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या एक म्हणजे मल्टीपर्पज हॉल, ज्याच्या माध्यमातून ह्या गावातील सगळ्या तरुणांना, मग इथल्या सगळ्या स्त्रियांना आणि जे बाकीचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा काहीतरी उद्योगशीलता काय करता येईल याच्या संदर्भात आमची काही लॉंग टर्मचे प्लॅनिंग चालू आहेत. त्याचप्रमाणे हे ज्या मोठमोठे जे वर्ग तयार केले आहेत ना, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या गावामध्ये पंचकृषीमध्ये ज्या काही गोष्टी नसतील अशा योजना किंवा म्हणजे नर्सिंग कॉलेज म्हणा किंवा अशा तऱ्हेच्या या म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ज्या लागतात गोष्टी त्या करण्याचा आमचा मनोदय आहे. आणि आम्हाला खात्री आहे ह्या गावातील लोकांनी आम्हाला इतका सपोर्ट केला आहे आणि आजूबाजूच्या म्हणजे जे पंचकृषी लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी एक नवीन दालन उभं करण्याचा आमचा मनोदय आहे. धन्यवाद. 1953 साली ही आपली हायस्कूल चालू जी वास्तू ही निर्माण झाली आणि त्यानंतर आता त्यावेळी कितवीपर्यंत शाळा होती सुरुवातीच्या वेळेस आणि आता कितवीपर्यंत आहे? पूर्वीच्या काळी आता जी तुम्ही 10वी म्हणता ते 11वी म्हणजे शाळा होती. आता 8वी ते 11वी. आता आपल्याकडे 5वी ते 10वी शाळा आहे आणि ह्या 10वीचा रिझल्ट तुम्हाला बोलल्याप्रमाणे दरवर्षी 100% असतो. आणि सह्याद्रीच्या पायथ्याला डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं हे 7 मैल लांबीचं 3 मैल रुंदीचं असं गाव, ज्या ठिकाणी त्या काळामध्ये कुठल्याच सुविधा नसताना आज या ठिकाणी या तरुण लोकांच्या माध्यमातून आज आपण कॉम्पिटेटिव्ह म्हणजे एजमध्ये वागवतो आहोत, ही आम्हाला अभिमानाची गोष्ट. कारण संघातला प्रत्येक कार्यकर्ता अशा तऱ्हेच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी त्यांच्या मुलांनाच नाही तर त्यांच्याबरोबरच्या लोकांना पण तयार करतात, ही पण तेवढीच गोष्ट खरी आहे. धन्यवाद. संघाचे खजिनदार गणेशजी रावराणे, काय सांगाल गणेशजी, आपले भविष्यात आपल्या उद्याच्या ज्या कार्यक्रमासंदर्भात कसं आयोजन असणार आहे? नरडवे ग्रामस्थांच्या सहकार्याने, माझ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने 9 तारीखला जो कार्यक्रम होणार आहे सहकार्याने आपण ही इमारत आता पूर्णत्वास आणत आहोत. आणि त्या इमारतीचा आता एवढी मोठी भव्य इमारत झाल्यानंतर तिचा वापर कशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्या नरडवे गावाला उपयोग होईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आपण काही तांत्रिक शिक्षणाचे काही कोर्सेस, नर्सिंगसारखे कोर्सेस जे ज्याच्यामुळे आपली पुढची पिढी जी आहे त्यांना आपण स्वतःच्या पायावर उभे करू असे काही कोर्सेस चालू करण्याचा आपला विचार आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आपल्या गावातील आपल्या आजूबाजूच्या गावातील लोकांना किंवा विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल आणि ते लोक आपला विकास करतील, त्याबरोबर आपल्या परिसराचा विकास करतील. ह्या अपेक्षेने आपण ही इमारत उपयोगी अशी आपण ही इमारत आपण आता बनवण्याचा आपला मानस आहे. धन्यवाद. सध्या आपल्या स्कूलची पटसंख्या काय आहे? पटसंख्या आपली 100 आहे, कारण आपल्या गावात अर्धा गाव जो आहे तो धरणग्रस्त आहे, धरणामध्ये विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे. तसंच आपल्या कोकणामध्ये जी समस्या आहे की मुलांची संख्या फार कमी असल्यामुळे किंवा बरीचशी लोक ही मुंबईला विस्थापित होत असल्यामुळे पटसंख्या फार कमी आहे. परंतु पटसंख्या कमी असून सुद्धा त्यामध्ये त्या मुलांना जी मुलं आहेत त्यांना चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या प्रकारचं जे पायाभूत शिक्षण त्यांना देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि त्यामुळे आणि नरडवे हायस्कूलचं एक वैशिष्ट्य आहे पूर्वीपासूनच की 53 सालापासून जेव्हा शाळा किंवा 64 साली जी पहिली बॅच बाहेर पडली त्यापासून जी मुलं बाहेर पडतात त्यातली जवळजवळ 70 ते 80% मुलं ग्रॅज्युएट होतात. आणि ते स्वतःच्या असावं यामुळे आपले बरेचसे आपला जो परिसर आहे त्यामुळे आपलं जीवनमान उंचावलेलं आहे परिसराचं, आजूबाजूच्या गावाचं किंवा त्याचं जीवनमान उंचावलेलं आहे. कारण ह्याच्यामुळे शैक्षणिक जो पाया जो आहे तो आपल्या प्रकारे भक्कम बनला आणि त्यामुळे आपल्या परिसराचा विकास झालेला आहे. याचं उदाहरण म्हणजे आपले जे पदाधिकारी आहेत अखिल इंडिया ग्रामोद्धार संघाचे सगळे बहुतेक त्यातले सगळे हे पदाधिकारी हे माजी विद्यार्थी आहेत. गावातील जे आपले सगळे पदाधिकारी असतील किंवा गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य असतील हे सगळे माजी विद्यार्थी आहेत. आणि हे जवळजवळ आपल्या शाळेतून
जे शिकलेले विद्यार्थी आहेत त्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये आणि परिसरामध्ये आणि मुंबईमध्ये 400 ते 500 शिक्षक बनलेले आहेत. हा एक मोठा आपली अचिव्हमेंट आपली नरडे हायस्कूलची आहे. खरंच या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले तर आहेतच, पण चांगल्या पद्धतीचे, उदाहरणार्थ डॉक्टर कोणी झाले, कोणी पत्रकार झाले, कोण कवी झाले, कोण इंजिनियर झाले, कोण अजून व्यावसायिक झाले, आणि अशा पद्धतीने अनेक त्या स्कूलने, त्या शाळेने घडवलेले आहे. माझ्यासोबत शिक्षक आहेत, माजी शिक्षक आहेत, जे त्याच शाळेमध्ये शिकलेले आहेत. ते आहेत मुंडले सर, दिगंबर मुंडले सर आहेत. मुंडले सर, तुम्ही कोणत्या सालामध्ये आपण 8वी 9वी केली? मी 1970-71च्या बादचा विद्यार्थी आहे. त्यावेळी आमची शाळा जी आत्ताच्या आम्ही नवीन बांधली, पण त्यावेळी शाळेची एवढी इमारत नव्हती. एका बाजूला जसं आपण वाडा म्हणतो तशा प्रकारची ती एका बाजूला इमारत होती आणि 3 वर्ग फक्त 1960 साली बांधले होते आणि आम्ही 71मध्ये 11वी झालो. त्याच्यानंतर आमच्याकडे मिशाळ सर म्हणून आले. त्यांनी आणखी वर्ग कमी पडवते. ती वाड्यासारखी जी गोठ्यासारखी जी जागा होती तिथे 2 वर्ग गावच्या श्रमातून किंवा गावच्या लोकांकडून बांधवून घेतली. मातीच्या भिंती बांधल्या. गावच्या लोकांनी श्रमदान करून ती इमारत बांधली. 8वीपर्यंत शिकलो तिथे. नंतर सावंतवाडीला जाऊन कॉलेज केलं, पण त्यावेळी सावंतवाडीला जाताना आम्हाला एसटी नव्हती. पावसाळ्यात आम्ही चालत कन्हेडीपर्यंत जात होतो आणि तिथून म्हणजे आम्ही मध्ये मध्ये राहत होतो, घरी येत होतो. सावंतवाडी जाऊन राहायचं, कोणाच्या तरी घरी राहत होतो आणि तिथे शिक्षण पूर्ण. पण 4 वर्ष तिथे राहत असताना गावाशी संपर्क होता, पण आम्हाला गावाला येताना 4 मैल चालत पावसाळ्यात यायला लागत होतं. एस टीची व्यवस्था तर नव्हती. जवळजवळ 82मध्ये एस टीची व्यवस्था झाली. त्यावेळी शिक्षकसुद्धा आपल्याकडे राहायला तयार होत नव्हते, पण कारण गाडीची व्यवस्था नाही, गावाशी संपर्क नाही. 4 महिने व्हाळाला किंवा नद्यांना पूल नव्हते किंवा साकव नव्हते. अशा परिस्थितीत त्यावेळी शिक्षकांनी सुद्धा आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्यातून ही शाळा पुढे पुढे झाली आणि त्याच्यातून जे विद्यार्थी झाले ते कर्तृत्ववान झाले. कारण त्या परिस्थितीची जाणीव त्यांना होती. आपण कुठे शिकलो आणि कशा आपल्याला ज्या लोकांनी गावच्या लोकांनी शाळा निर्माण केली तेच का आपल्याला पुढे करायचं आहे. त्या हेतूनेच आम्ही या संघामध्ये आम्ही आलो आणि मी गेले 40 वर्ष जवळजवळ मी त्या संघामध्ये काम करत होतो. आता मी संघाच्या ॲक्टिव्ह कामामध्ये जरी नसलो, कमिटीमध्ये जरी नसलो तरी मी नेहमी. माझ्यासोबत आहेत सक्रिय असे सामाजिक कार्यकर्ते आणि अगदी हरहुन्नरी असे कृष्णा मस्कर. मस्करजी, आपण या संदर्भात उद्याच्या कार्यक्रमाच्या संदर्भात काय सांगा? नमस्कार. आपण एक विद्यार्थी आहात आणि तुम्हाला फार कळवळ दिसते. एक अविस्मरणीय असा सोहळा नरडवे गावात होत आहे. नरडवे गाव म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि निसर्ग संपत्तीने नटलेलं असं हे गाव आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी एस टी सुद्धा नव्हती, मातीचे रस्ते, चिखल असं. आणि अशा वेळी 1953 साली एका वाड्यात सुरू झालेली ही छोटीशी शाळा आज भव्य दिव्य स्वरूपात तिचं उद्घाटन होतं आहे. 9 मे 2026 रोजी नरडवे इंग्लिश स्कूल नरडवेच्या भव्य इमारतीचं उद्घाटन सोहळा, लोकार्पण सोहळा मान्यवर नितेशजी राणेसाहेब, मत्स्य आणि बंदरे मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेले त्यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे सावंतसाहेब, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. सकाळी 9 मे रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये त्या ठिकाणी उदक शांती पूजन, वास्तुपूजन, तर सत्यनारायण पूजा होत आहे आणि त्यानंतर 11 वाजता हा सोहळा, लोकार्पण सोहळा होत आहे. आणि खरोखरच नरडवे गावात एक चैतन्याची लहर उसळली आहे. या ठिकाणी आपण पाहतो ते सगळे माजी विद्यार्थी एकवटलेले आहेत. याचं कारण शतकातून एकदाच उभं राहणार हे ज्ञान मंदिर, त्याची साक्ष आम्ही होत आहोत, त्याचे साक्षीदार होत आहोत. त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकाने 1000 रुपयापासून लाख रुपयापर्यंत देणगी, कृतज्ञता म्हणून दिलेली आहे आणि त्याच्यातून हे ज्ञान मंदिर उभं राहिलेलं आहे. खरंच आम्हाला भाग्य वाटतं की आमच्या काळामध्ये आणि आम्हाला ह्या कार्यासाठी मदत करता आली, हे आमचं भाग्य आहे. आणि म्हणून प्रत्येक नरडवेकर या सोहळ्यासाठी गावी जाण्यासाठी उत्सुक आहे.
अनेकांनी तिकीट काढलेले आहेत. काही लोक कुटुंबासहित या कार्यक्रमासाठी जात आहेत. आणि जर कोणाला माहीत नसेल तर हे कमीत कमी ही बातमी वाचून किंवा ऐकल्यानंतर ही समजल्यानंतर तिकीट काढून आपण नरडवे गावामध्ये यावे असे आवाहन करत आहात. नक्कीच आम्ही आवाहन करतोय, कारण ज्ञानदान हे श्रेष्ठ दान असं समजलं जातं आणि हे सुंदर असं मंदिर, ज्ञानाचं मंदिर, सरस्वतीचं मंदिर उभं राहतंय. यासाठी आर्थिक सहकार्य करू शकता, कारण या ठिकाणी जी शिकणारी मुलं आहेत ती शेतकऱ्यांची मुलं आहेत, ज्यांची आर्थिक कुवत नाहीत अशी मुलं आज ह्या हायस्कूलमध्ये येऊन शिकत आहेत. खेड्यापाड्यातील मुलं त्या ठिकाणी शिकतात. अनेक प्रकारचे कोर्सेस पुढे चालू करण्याचा मनोदय आमच्या संघाचा आहे. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघितलं तर हे मंदिर उभं राहताना म्हणजे माहेरवाशीने असलेले माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी सहकार्य केलेलं आहे. तर हितचिंतक असतील आणि जे ज्ञानाचे उपासक असतील ते आपण याला आर्थिक मदत करू शकता अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. माझ्यासोबत आहेत सक्रिय असे सामाजिक कार्यकर्ते आणि हरहुंडारी असे कृष्णा मस्कर. मस्करजी, आपण या संदर्भात उद्याच्या कार्यक्रमाच्या संदर्भात काय सांगाल? नमस्कार. आपण एक विद्यार्थी आहात आणि तुम्हाला फार तळमळ खरोखरच दिसते. एक अविस्मरणीय असा सोहळा नरडवे गावात होत आहे. नरडवे गाव म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि निसर्ग संपत्तीने नटलेलं असं हे गाव आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी एसटी सुद्धा नव्हती, मातीचे रस्ते, चिखल असं. आणि अशा वेळी 1953 साली एका वाड्यात सुरू झालेली ही छोटीशी शाळा आज भव्य दिव्य स्वरूपात तिचं उद्घाटन होत आहे. 9 मे 2026 रोजी नरडवे इंग्लिश स्कूल नरडवेच्या भव्य इमारतीचं उद्घाटन सोहळा, लोकार्पण सोहळा मान्यवर नितेशजी राणेसाहेब, मत्स्य आणि बंदरे मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेले त्यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे सावंत साहेब, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. सकाळी 9 मे रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये या ठिकाणी उदक शांती पूजन, वास्तुपूजन, तर सत्यनारायण पूजा होत आहे. आणि त्यानंतर 11 वाजता हा सोहळा, लोकार्पण सोहळा होत आहे. आणि खरोखरच नरडवे गावात एक चैतन्याची लहर उसळली आहे. या ठिकाणी आपण पाहतो ते सगळे माजी विद्यार्थी एकवटलेले आहेत. याचं कारण शतकातून एकदाच उभं राहणार हे ज्ञान मंदिर, याची साक्ष आम्ही होत आहोत, त्याचे साक्षीदार होत आहोत. त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकाने 1000 रुपयापासून लाख रुपयापर्यंत देणगी कृतज्ञता म्हणून दिलेली आहे. आणि त्याच्यातून हे ज्ञान मंदिर उभं राहिलेलं आहे. खरंच आम्हाला भाग्य वाटतं की आमच्या काळामध्ये आणि आम्हाला ह्या कार्यासाठी मदत करता आली, हे आमचं भाग्य आहे. आणि म्हणून प्रत्येक नरडवेकर या सोहळ्यासाठी गावी जाण्यासाठी उत्सुक आहेत. अनेक ठिकाणी तिकीट काढलेले आहेत. काही लोक कुटुंबासहित या कार्यक्रमासाठी जात आहेत. आणि जर कोणाला माहीत नसेल तर हे कमीत कमी ही बातमी वाचून किंवा ऐकल्यानंतर ही समजल्यानंतर तिकीट काढून आपण नरडवे गावामध्ये यावे असे आवाहन करत आहात. नक्कीच आम्ही आवाहन करतोय, कारण ज्ञानदान हे श्रेष्ठ दान असं समजलं जातं आणि हे सुंदर असं मंदिर, ज्ञानाचं मंदिर, सरस्वतीचं मंदिर उभं राहतंय. यासाठी आर्थिक सहकार्य करू शकता, कारण या ठिकाणी जी शिकणारी मुलं आहेत ती शेतकऱ्यांची मुलं आहेत, ज्यांची आर्थिक कुवत नाहीत अशी मुलं आज ह्या हायस्कूलमध्ये येऊन शिकत आहेत. खेड्यापाड्यातील मुलं त्या ठिकाणी शिकतात. अनेक प्रकारचे कोर्सेस पुढे चालू करण्याचा मनोदय आमच्या संघाचा आहे. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघितलं तर हे मंदिर उभं राहताना म्हणजे माहेरवाशीने असलेले माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी सहकार्य केलेलं आहे. तर हितचिंतक असतील आणि जे ज्ञानाचे उपासक असतील ते आपण याला आर्थिक मदत करू शकता अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. मी मनोहर दौलत सावंत, मी माजी विद्यार्थी आहे शाळेचा. तुम्हाला अभिमान आहे मला या शाळेबद्दल. आणि माझे वडील पण अध्यक्ष होते या संघाचे, तो पण मला आठवत आहे. लोक पण सोहळ्यासाठी शुभेच्छा. ज्यांच्या संकल्पनेतून जी वास्तू निर्माण झाली होती ते कैलासवासी श्रीनाथ सावंत यांचे सुपुत्र आहेत. आपलं नाव? संदीप श्रीधर सावंत. आपल्या पित्यांच्या नंतर ही जी स्कूल आता झाल्याच्या नंतर आपणही तिथे शाळेमध्ये शिकलात? नाही शिकलात? नाही ना. मग या संदर्भातला आपला अनुभव सांगा. माझे वडील श्रीनाथ सावंत यांनी ही हायस्कूलची जेव्हा स्थापना केली तेव्हा त्यांनी म्हणजे त्यांचा हाच एक उद्देश होता की गावची मुलं गावीच शिकली पाहिजे.
कारण का त्यांना तेव्हा शिक्षणासाठी बाहेर दुसऱ्या गावी जावं लागलं. ते गावच्या मुलांना तसा त्रास होऊ नये म्हणून त्या उद्दिष्टाने त्यांनी हायस्कूलची स्थापना केली. त्यासाठी त्यांना ग्रामस्थांची पण खूप मदत झाली आणि हे त्यांचे एक स्वप्न एक मोठं साकार झालं. त्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्यामुळे आज जवळजवळ 3000 मुलं शाळेत शिकलेली आहेत आणि मोठ्या मोठ्या पदावर ते कार्यरत आहेत. आणि हा जो लोकार्पण सोहळा आहे हा एक मोठं कार्य आहे. कार्यक्रमासाठी त्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे. विद्यार्थ्यांना सर्वांना सर्वांनी ह्या शाळेतून मी 10वी उत्तीर्ण होऊन सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. मी शत्रुघ्न लहू सावंत ह्याच शाळेतून 10वी उत्तीर्ण होऊन नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि आज स्वतःचा व्यवसाय चालू केला. ह्याचा मला ह्या शाळेचा सार्थ अभिमान आहे. मी सगळ्यांना आव्हान करतो की त्यांनी या शाळेकडे ज्ञान मंदिराकडे लक्ष देऊन आणखी काही जेवढी मदत करता येईल तेवढी करावी. कोणत्या साली SSC झाला तुम्ही? 1966. तर हे माजी विद्यार्थी होते. नमस्कार, मी रवींद्र लक्ष्मण परब, नरडवे इंग्लिश स्कूलचा बॅच 88-89चा विद्यार्थी. आमची बॅच 88-89 शाळेमध्ये सतत कार्यरत आहे शाळेसाठी एक मदत निधी जमवण्यासाठी. आणि आमच्या बॅचतर्फे एक स्नेहमेळावा पण झाला. चांगल्या प्रकारे आम्ही तो नियोजन केलेला होता. आज आमची शाळा नवीन स्वरूपात प्रकट झालेली आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या लेवलने. जवळपास अशी शाळा आमच्या पंचक्रोशीत आता कुठे नाही आहे. जशी आता आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी वगैरे आणि ग्रामस्थांनी जी मेहनत घेऊन ही शाळा उभी केली आहे. आता हिचा लोकार्पण सोहळा आहे 9 मेला. तर सर्व लोकांना, नरडवेकरांना, ग्रामस्थांना आणि जे पण आमचे बॅचचे आहेत त्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी यावं आणि या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावं आणि सर्वांना एक ज्ञानदानाचं जे कार्य चालू आहे आमच्या गावात, नरडवे गावात, त्याची ओळख करून द्यावी. धन्यवाद. कॅमेरामॅन उदय मिस्त्री सहित संतोष सावंत, लोकसत्तेवाणी न्यूज, मुंबई.